नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ शिंदेच्यामुळं आणि एकनाथ शिंदेच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं भारतीय जनता पक्षाची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांची अवस्था तशीच म्हणावी लागेल. याचं कारण असं आहे, कारण हे नुकतंच हे पत्रकारांच्या वर जे संजय दिना पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला, अगदी धमकीची भाषा दिली. त्याच्या आधी सुद्धा बंदुका, बॉम्ब, 5 जण कशी आम्ही मारलीत, काय ती भाषा. हे काय देवाभाऊंना आवडले का? अजिबात आवडले नाही. त्यांनी एकनाथ शिंदेना स्पष्ट शब्दात सांगितले, कारण हे भारतीय जनता पक्षाला न पचण्यासारखं आहे. एकनाथ शिंदेना वाढवलं कुणी, त्यांचा पक्ष आणला कुणी, त्यांना फोडून घेतलं कुणी, सगळे राजकारण केलं देवाभाऊ. देवाभाऊंचा ब्रेन, देवाभाऊंच्यामुळे हे सगळं घडलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद वरनं दिलं गेलं, ते अचानक दिलं गेलं. देवाभाऊच मुख्यमंत्री होणार होते, पण अचानक अमित शहानी डाव टाकला आणि एक मराठाच मुख्यमंत्री अशा वेळेला हवा होता आणि देवाभाऊंनी ते मान्य केलं. स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतलं, गृह खातं कसं घेतलं हे सगळं आपण बघत आहोत. परंतु नंतर मी पुन्हा येईन त्या पद्धतीनं ते आले. स्वतःचा शब्द त्यांनी खरा करून दाखवला. आणि राजकारणात किती मुरब्बी आहेत, किती मुत्सद्दीगिरी आहे, कशी कूटनीती आहे, हे देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आणि विरोधी पक्षालाही दाखवून दिली. टीका करणाऱ्याची तोंड बंद केली. परंतु आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, मी म्हणतोय ना, तशी अवस्था भाजपची झाली आहे. हे घटक पक्ष मोठे कोण करतंय? भारतीय जनता पक्षच मोठं करतंय. बाहेरनं सगळ्यांना घ्यायचं, मंत्रिपद द्यायची, निष्ठावंत सगळे बाजूला. ठीक आहे, पण बाहेरनं आलेच पाहिजेत, पक्ष वाढलाच पाहिजे. मी असंही म्हणणार नाहीये की मग बाहेरनं कोणच आलं नाही तर सगळे निष्ठावंत घेतले तर यांचा पक्ष सत्तेत येईल का? येणार नाही. हे राजकारणही आहे, हे बरोबरही आहे. परंतु उद्या डोक्यावरच, म्हणजे उंट तंबूत आला आणि तंबू घेऊन गेला, अशी अवस्था सुद्धा होते ना काही काही वेळेला. म्हणजे आता शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, एकनाथ शिंदेचा पक्ष वेगळा झाला म्हणून तो आता एवढा मोठा व्हायला लागलाय. ग्रामीण भागात सुद्धा फोफवायला लागलाय. आणि अमित शहाच म्हणतात हीच खरी शिवसेना आता आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना नाहीच आहे, आता ती शिवसेना संपली. म्हणजे अमित शहाच्या वरदहस्तामुळं एकनाथ शिंदे हे पुढे निघालेले आहेत आणि त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या राजकारणामध्ये जे भाजपमध्ये काही एकनाथ शिंदेच्या विरोधात आत्ममनसुबे रचणारे भारतीय जनता पक्षातली जी मंडळी आहे, त्यांची अवस्था मात्र सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था झाली. कारण दिल्ली दरबारी आता वजन वाढलं. एकनाथ शिंदेने उबाटा गटाचे खासदार फोडून घेतले, उद्या आमदार फोडून घेतील. 13 आमदार आता संपर्कात आहेत आणि 13च्या 13 आमदार जर का संपर्कात असतील तर परत राज्यातही त्यांचं वजन वाढलं. मुळात आता भारतीय जनता पक्षाला गरज आहे का राज्यात? अजिबात गरज नाही आहे. एकनाथ शिंदे सोडून जरी गेले तरी काय गरज आहे का? राष्ट्रवादी अजितदादा पक्ष असल्यामुळं काहीही फरक पडत नाही. परंतु केंद्रात आज 13 खासदार त्यांचे आहेत एकनाथ शिंदेचे, त्यामुळं त्यांना जपलं पाहिजे. त्यामुळं भारतीय जनता पक्षातल्या राज्यातल्या नेत्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी झालेली आहे. एकनाथ शिंदेने बरोबर खेळी त्यांची राजकीय खेळलेली आहे आणि त्या खेळीमुळं देवाभाऊ सुद्धा अस्वस्थ होऊ शकतात, निश्चितपणानं होऊ शकतात. अंतर्गत त्यांचं शीतयुद्ध हे लपलेलं नाही. मग असं असताना उद्याच्या काळात आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न ते बघतात, परंतु ते अमित शहानी जे काही डाव टाकलेत त्याच्यामुळे आता तो नाद त्यांनी सोडलेला असावा बहुतेक. मुलाच्या मंत्रिपदावर किंवा आणि एखादं मंत्रिपद, अशा 2 मंत्रिपदावर ते समाधान मानतील आणि आत्ता थांबतील. परंतु 2029 नंतर मीच मुख्यमंत्री कसं व्हायचं याची स्वप्न ते रंगवत आहेत आणि रंगवणार. अशा वेळेला भारतीय जनता पक्ष काय करणार? देवाभाऊ काय करणार? देवाभाऊ केंद्रात जाणार का राज्यातच राहणार? फार विषय महत्त्वाचे आहेत. एकनाथ शिंदेच्या खेळीपुढं भारतीय जनता पक्षाची अवस्था तशी राज्यातली अवघड झाली म्हणायला काहीही हरकत नाही. कारण ग्रामीण भागामध्ये
आज एक मराठा नेता शिवसेनेचा आता उद्धव ठाकरेंचे खिळखिळी शिवसेना करून आज महापालिकेमध्ये सुद्धा काही नगरसेवक जे संपर्कात आहेत एकनाथ शिंदेंच्या, तीही खेळी झाली तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही एक नंबरची ठरेल अशी ठरलीच आहे आता. आणि तशी अवस्था पण आहे, कारण उद्धव ठाकरे आता फार काय आक्रमक नाही, भारतीय जनता पक्ष सुद्धा काय त्यांना साथ दिला अशातली अवस्था नाही. कारण अमित शहा ज्या वेळेला एकनाथ शिंदेंच्या पाठीचे आहेत अशा वेळेला एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असंच समीकरण असेल. देवाभाऊंचा रोल काय असेल हाही महत्त्वाचा असेल. परंतु आत्ता एकनाथ शिंदेंच्यामुळे अवस्था ही भारतीय जनता पक्षातल्या काही राजकीय नेत्यांची सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी झालेली आहे. मान्यच करावं लागेल. आज इथंच थांबू, पुढच्या भागात